नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि संपूर्ण 6000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी वर्गाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहे। यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन प्रमुख योजनांचा समावेश होतो। या दोन्ही योजनेमुळे लाखो शेतकरी परिवारांना थेट आर्थिक लाभ मिळत असतो। परंतु सध्या स्थिती शेतकरी खूप हवालदिल झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास आणि बळकटी मिळण्यास सध्या परिस्थितीत नाजूकपणा सापडलेला आहे। पीएम किसान आणि केंद्र सरकारने देशभरातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची थेट आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये विभागली जाते, म्हणजेच प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या खते, बियाणे आणि इतर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करू शकते। या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे पारदर्शकता आणि थेट हस्तांतरण। कोणतेही मध्यस्थ नसल्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते आणि पैसे थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात। आतापर्यंत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। नुकताच म्हणजेच 2 ऑगस्ट 2025 रोजी या योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता आणि ते पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आला होता। परंतु महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। ही योजना पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राबवली जाते। यामध्ये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयाचे अनुदान दिले जाते। हे अनुदान 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये या प्रमाणे वितरित केले जाते। या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळतो, कारण त्यांना केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यावर आर्थिक सहाय्य भेटते। नुकताच 9 ऑक्टोबर 2025 रोजी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला। या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकरी परिवारांना आर्थिक बळ मिळाले आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेती खर्चासाठी नियमित आर्थिक सहाय्य मिळत असल्याने त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मनात पुढील हप्त्याची कधी मिळणार आहे याबद्दल उत्सुकता आहे। तर मागील हप्त्याच्या नमुन्यावरून पाहता पीएम किसान सन्मान निधी योजना 19वा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत येण्याची शक्यता आहे। 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित झाल्यानंतर 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत पुढील हप्ता अपेक्षित आहे। तथापि अचूक आणि केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेवर अवलंबून राहा। शेतकऱ्यांनी कोणत्याही फेक आणि टाळाटूळ करणाऱ्या बातम्यांवर लक्ष देऊ नये। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सर्वात फायदा मोठा म्हणजे जर हे दोन्ही हप्ते योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना वार्षिक 12000 रुपयाचे अनुदान मिळू शकते। पीएम किसान सन्मान निधीतून 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून 6000 रुपये अशा एकूण 12000 रुपयाची आर्थिक मदत त्यांना उपलब्ध होते। हे अनुदान शेतकऱ्याच्या वार्षिक शेती खर्चाचा एक महत्त्वाचा भाग भागवू शकते। जेव्हा दोन्ही हप्ते एकत्रच किंवा काही दिवसाच्या अंतराने येतात तेव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वेळी मोठी रक्कम जमा होते। यामुळे त्यांना शेतीच्या हंगामी खर्चासाठी आवश्यक असलेली रोख रक्कम उपलब्ध होते। विशेषतः पेरणी आणि कापणीच्या वेळी जेव्हा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो तेव्हा हे अनुदान फार उपयुक्त ठरते। अशी मिळून तुम्हाला 6000 आणि 6000 12000 रुपये भेटू शकतात। या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे। सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण झाले असणे गरजेचे आहे। ही गोष्ट तुम्हाला 10 वेळा सांगण्याची आवश्यकता नाही। ई-केवायसी हे ओळख पडताळणीसाठी आवश्यक असून त्याशिवाय अनुदान मिळू शकत नाही। दुसरे म्हणजे बँक खाते आधार कार्डाशी संलग्न आणि जोडलेले असणे आवश्यक आहे। आधार बँक लिंकिंग हे पैसे खाते जमा करण्यासाठी अनिवार्य आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीच्या नोंदीची पडताळणी म्हणजे लँड सीडिंग पूर्ण झाले असणे आवश्यक आहे। यामध्ये शेतकऱ्याची जमीन नोंदणी आणि योजनेच्या डेटाबेसमधील माहिती यांची तुलना केली जाते। ही सर्व प्रक्रिया पूर्ण नसल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही। त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी या सर्व औपचारिकता पूर्ण करून घेतल्या असणे आवश्यक आहे आणि खात्री करणे पण आवश्यक आहे। सध्या सोशल मीडियावर आणि मेसेजिंग ॲप्सवर अनेक चुकीच्या आणि भ्रामक माहितीचा प्रसार होत असतो। काही लोक खोट्या तारखा सांगून शेतकऱ्यांना गोंधळात टाकतात किंवा त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात। शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही प्रमाणे माहितीवर विश्वास ठेवू नये। केवळ अधिकृत स्रोतावर मिळालेली माहितीच विश्वासार्ह धरावी आणि संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।